त्याच्यामधलं स्प्रे कोणाकडे असेल त्यांनी घेऊन यायचे स्प्रे. पहिल्याच चेंडू आडव्या बॅटने हा खेळून काढलेला आहे. दीपक भोईर आपण पाहतोय या स्ट्रायकर इंडला होता आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय जय पिरबाबा विरुद्ध आई गावदेवी या दोन संघामध्ये. पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये रोहिदास भोईर आणि आकाश भोईर यांच्या संघाने गारगेल संघाने विजय संपादन केला. अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. यावेळी समोर केलेल्या चेंडूला वेस मध्ये एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तो पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. वेज साठी 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी आलेलं आहे. अनिकेत याच्याकडून हे पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे आणि प्रत्येक षटकारासाठी त्यालाच 500 रुपयाचं पारितोषिक अनिकेत याच्याकडून दिलं जाईल. 1000 जमा झाले आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. इथे मात्र या चेंडूला भेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतो, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय या प्रयत्नाचे पराकाष्ठा केले गेले आहे. कुठल्या प्रकारची हॅट्रिक पूर्ण केली जय पेरबाबा संघाच्या गोलंदाजाने आणि फलंदाजाने तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हितांशी गोवर्धन देवळीकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. जय पेरबाबा संघालाही सुवर्ण संधी असणार आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा बार लॉंग ऑन रिझल्ट मधून हा चौकार. दीपक भोईर ओल्ड इज गोल्ड आपण पाहतोय. जुनं ते सोनं असं म्हटलं जात आहे. यावेळी मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेर विकेटचा पतन. फलंदाज बाद दीपक भोईर याची गेली संपुष्टात. विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय मनोज पाटील हा गोलंदाज. धन्यवाद डीजे. पीर बाबा संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण डगआउट मध्ये चेक दरम्यान माजी सरपंच गोरसाई बाबूराव केनी साहेबांचं देखील आगमन होते. त्यांच्यासमोर त्यांचे सुपुत्र माजी सरपंच मुरलीधर केनी साहेबांचं देखील आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर माजी सरपंच संदीप ठाकरे साहेबांचं देखील आगमन होत आहे. या सर्व मान्यवरांचा सौंदर्य प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माजी सरपंच बाबूराव केनी साहेब, माजी सरपंच मुरलीधर बाबूराव केने साहेब आणि माजी सरपंच संदीप सोनीदास ठाकरे साहेब या तिन्ही मान्यवरांचा सौंदर्य प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माहितीसाठी आपण सौंदर्य प्रीमियर लीग स्पर्धेमधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना, दुसरा सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय जय पिरबाबा विरुद्ध आई गावदेवी या दोन संघामध्ये. राजेश भोईर आणि मोहन भोईर यांचा संघ जय पिरबाबा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी मनोज पाटील आणि निकेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. या अगोदरच रोहिदास भोईर आणि आकाश भोईर यांचा संघ गारगेल येऊन संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. पहिल्या षटकी समाप्त झाले. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. बाद होणारा फलंदाज दीपक भोईर. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय सौंदर्य प्रीमियर लीग स्पर्धेमधील जय पिरबाबा विरुद्ध आई गावदेवी या दोन संघामध्ये. सौंदर्य प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या सायंकालीन सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत है. देखते आज की शाम किस टीम का रहती है नाम, लेकिन सौंदर्य प्रीमियर लीग की सुहानी शाम आप सभी के नाम.
सावंत प्रीमियर लीगच्या सायंकाळी सत्रामध्ये व्यापीठावर विराजमान मान्यवर युट्यूबची संलग्न असणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अक्षय वागचोर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर अक्षयचा सामना करेल फलंदाज जैन अंडर 19चा खेळाडू. इथे शफल करण्याचा प्रयत्न होता मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅटचा इशारा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली 13वर. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय जय पिरबापे विरुद्ध आई गावदेव या दोन संघामध्ये. सावंत प्रीमियर लीग स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील आज सुपर संडे शेवटचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये सेकंडला सामना, सेकंड सेमीफायनल आपण पाहत आहोत. इथे मेड्यू क्रिजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी कार्पेटचे सहारे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला गेलेला आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. दुसरा हादरा इथे मात्र आपण पाहतोय जय पीर बाबा या संघाला. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सर्वांचे फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज दीपक बाद झाला त्यानंतर रमेश देखील बाद होताना पाहायला मिळतो. आता मात्र नवीन फलंदाज गोवर्धन देवलीकर खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. आपण सेकंड सेमीफायनल पाहतोय जय पीरबाबा विरुद्ध आई गावदेव या दोन संघामध्ये. या अगोदरच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये गार्गे 11 संघाने जे मताधी संघाला पराभूत करून फायनलमध्ये धडक मारलेली आहे आणि त्यांच्याशी लढत देताना कुठला संघ फायनलमध्ये धडक मारेल या सामन्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. अक्षय वागचोरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना तर अक्षय वागचोरेचा सामना करेल फलंदाज गोवर्धन देवलीकर. विपुल शतकक्षम पाहायला मिळते. केवळ 2 शतकशे 30 सलकामध्ये आहेत. इतर शतक डीप मध्ये उभे केले गेले आहेत. अक्षय वागचोरे बॉलिंग ट्रॅकवर दूरवरच्या डोका करून पाहायला मिळतोय. तर सामने झाले फलंदाज गोवर्धन देवलीकर. एक मजबूत देशनीचा फलंदाज आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. अगदी हलवार चेंडू हाताळला जातोय गोलंदाज अक्षय वागचोरीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 14 धावा. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय जय पीरबाबा विरुद्ध आई गावदेव या दोन संघामध्ये. आज पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये रंगतदार स्थितीमध्ये सामना पोहोचला होता. अखेर शेवटच्या चेंडूवर गार्गे 11 संघाने सामना जिंकलेला आहे. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. चेंडूने बॅटमध्ये इथे देखील संपर्क साधू शकला नाही फलंदाज लेग बाच्या रूपाने धाव पूर्ण करताना आणि या सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 15वर. जैन आपण बघतोय अंडर 19चा खेळाडू. ज्या फलंदाजाने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. सामना करेल आता मात्र गोलंदाज अक्षय याचा. इथे समोर खेळ चेंडूला कार्पेटचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो डीप मिडल रिझर्व मध्ये थोडासा फंबल पाहायला मिळतं. मात्र एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. या सिंगलने संघाची धावसंख्या 16. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय जय पीरबाबा जो संघ पुरस्कृत केलेला आहे राजेश भोईर आणि मोहन भोईर यांनी. तर दुसऱ्या बाजूला आई गावदेव आपण पाहतोय मनोज पाटील आणि निकेश पाटील फॅम टीम आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्ग असते अक्षय दुसरं षटक चालताना. तर अक्षयचा पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज यावेळी गोवर्धन. इथे मात्र मिश्राम पाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. दरम्यान आगमन होतंय चेतन चन्ने आणि त्यांच्या समेत प्रेमनाथ देवलीकर यांचं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण बघतो जे बोलणार संघाचे संघ मालक आहेत चेतन चन्ने आणि प्रेमनाथ देवलीकर. ज्याचा संघ ग्रुप ए मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. त्या संघाने एक विजय पहिल्या सामन्यामध्ये संपादन केला होता. मात्र त्यानंतरचे 2 सामने त्या संघाने गमावले होते. जे बोलणार संघाची या टीम ऑनर चेतनजी चन्ने आणि प्रेमनाथजी देवलीकर आपल्या देखील एसपीएल सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. आपण बघतो या स्पर्धेमध्ये या मॅन ऑफ द सीरीजसाठी या निकेत धोंडोराम भोईर यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. भूषण सुभाष भोईर जे विद्यमान उपसरपंच सावंदे गावचे त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते आणि अभिमन्यू बालाराम पाटील यांच्या माध्यमातून टॉवर फॅन कूलर मॅन ऑफ द सीरीजच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं आहे. त्यांचे विषय धन्यवाद. बेस्ट 40+ खेळाडूसाठी या कुकर आपण बघतोय जो मला विजय दत्तात्रय भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर अंडर 90च्या बेस्ट खेळाडूसाठी देखील एअरबड्स आपण पाहतोय जे सागर गुरुनाथ डावरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी या ट्रॉफी आपण पाहतोय जी या निकेत धोंडोराम भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर श्रावण बलिराम भोईर यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शीतपेय. त्यानंतर आयवा जेलसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक विश्वास कृष्ण पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे. सिल्वर आणि गोल्ड मेडल देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ज्यामुळे मनोज गणेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. नंतर कुठल्याही फलंदाज जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकतोय तर त्यासाठी 3 डबे निलेश अनंत भोईर यांच्याकडून दिले जात आहेत. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. वेद येतोय अंडर 90चा खेळाडू 3ऱ्या षटकाने जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर वेद याचा सामना केला फलंदाज गोवर्धन देवलीकर. नंतर या स्पर्धेमध्ये तब्बल 8 क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. त्या सर्व ट्रॉफी स्पॉन्सरचा देखील विशेष धन्यवाद. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी शंकर रामदास पाटील, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी अक्षय वागचोरे, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी सचिन जयराम पाटील, 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देविदास सुरेश पाटील, 6व्या क्रमांकाची ट्रॉफी पंडित सोनू पाटील, 7व्या क्रमांकाची ट्रॉफी मनोज गणेश पाटील आणि 8व्या क्रमांकाची ट्रॉफी महेंद्र दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. यावेळी मात्र 20 सेकंदमध्ये फटका ऐकले वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझर्वमध्ये चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आपण पाहतोय ज्यामुळे स्पॉन्सर केले मनोज पाटील आणि वैभव पाटील त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. लाईव्ह टेलिकास्टची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे ती विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सावंत योगेश अनंत गायकवाड साहेब आणि त्यांच्या समेत तुषार पाटील आणि दीपक पाटील यांच्या माध्यमातून. इनसाइड आउट ऑफ फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो सिफॉरकरकडे. चेंडू फील केला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने या संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. या स्पर्धेमध्ये जेवणाची सुविधा आम्हाला पुरवली गेली सायनाथ संजय भोईर. त्यानंतर आपण पाहतोय कल्पेची केनी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पाण्याची जार पूर्ण टुर्नामेंटसाठी निलेश चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले त्यांचे विशेष धन्यवाद. योगेशजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यापीठ जोरूया. प्रथम नागरिक सावंदे गावचे विद्यमान सरपंच त्यांचे देखील पुन्हा एकदा आगमन होत आहे. त्यांचं देखील एसपीएल सावंदे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर या स्पर्धेमध्ये आम्हाला संपूर्ण बॉल ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे प्राऊड ऑफ भिवंडी प्राऊड ऑफ आयएसपीएल गोरसाई गौरव भावेश पवार त्यांचं देखील विषयाने धन्यवाद ज्याच्या माध्यमातून 70 बॉल आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये जॉन्टी सुधीर भोईर यांच्या माध्यमातून 2000 ग्लास आणि 1000 पत्रवली देखील आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचे देखील विशेष धन्यवाद. हो 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 इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडू खाली प्रयत्न चांगला मात्र इथे आपण पाहतोय हा षटकार आहे. झेल पकडला होता मात्र संतुलन शरीराचं साधल्याने हा षटकार पाहायला मिळतोय गोवर्धन देवलीकरच्या बॅटमधून. धावसंख्या 6 मुसळणी मारताना धावसंख्या 6 पोहोचते ती 27 वर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व टीमसाठी ज्या ट्रॅक फॅन आपण बघतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच सावंदे सोनी सचिन वागचोरे मॅडम यांच्या माध्यमातून त्यांचा देखील विषय व्यक्त करतोय. इनिंग ब्रेकमध्ये आपण सन्मानाकडे देखील बोलणार आहोत. व्यापीठ आयजोर विशेष उपस्थिती आपण पाहतो माजी सरपंच बाबूराव केने साहेब, माजी सरपंच मुरलीधर केने साहेब, माजी सरपंच संदीप ठाकरे साहेबांची त्यांच्यासमोर सुधीरजी भोईर विठ्ठलजी पाटील यांची देखील उपस्थिती आपण पाहतो. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपण 8 संघ पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण पाहतोय संदीप भोईर आणि कौस्तुभ भोईर यांचा संघ एकविरा दाबा, चेतन चन्ने आणि प्रेमनाथ देवलीकर यांचा संघ जय भोलेनाथ, राजेश भोईर आणि मोहन भोईर यांचा संघ जय पीरबाबा,
सुभाष भोईर आणि वैभव पाटील यांचा संघ जय माता दी. त्यानंतर रोहिदास भोईर आणि आकाश भोईर यांचा संघ गारगे लोन जो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. मयूर पाटील आणि गिरीश पाटील यांचा संघ आम्ही स्पोर्ट्स, योगेश गायकवाड जे विद्यमान सरपंच आहेत प्रथम नागरिक यांचा संघ सरपंच 11 आणि मनोज पाटील निकेश पाटील यांचा संघ आई गावदेवी. हे 8 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत आणि 8ही या टीम ऑनरचं आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनी हे संघ उतरवलेले आहेत आणि म्हणून SPL सावंत प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला सक्सेस पाहायला मिळते. धावसंख्या 27-27 तिसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय जय पीर बाबा विपक्ष आई गावदेवी या दोन संघामध्ये. यावेळी फुलटा चेंडू इथं मात्र मोठा फटका, चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. या सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावीने या संघाची धावसंख्या पोहोचते ती या 29. मोठे फटके खेळले जात आहेत. आपण बघतो या अगोदर मोठा फटका पाहायला मिळतो तो सक्सेस ठरला होता, मात्र इथे सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळत नाही. तो गोवर्धन देवलीकर हा फलंदाज तगडा फलंदाज आणि तगडे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखलं जाते. 29 धावा तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक असेल तर गोलंदाज वेद अंडर 19चा हा खेळाडू पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज गोवर्धन देवलीकर. स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडू वलतोय आणि निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 29 धावा. सेकंड सेमीफायनल आपण बघतो जय पीरबाबा विरुद्ध आई गावदेवी या दोन संघामध्ये. राजेश भोईर आणि मोहन भोईर यांचा संघ जय पीरबाबा, तर दुसऱ्या बाजूला मनोज पाटील आणि निकेश पाटील यांचा संघ आई गावदेवी. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 29 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक पाहूया आता मात्र कुठला गोलंदाज घेऊन येतोय. शेवटच्या षटकासाठी इथे मात्र संघाने एकाने विश्वास दाखवलेला आहे, विश्वास पाटील याच्यावर. शेवटचे षटक अत्यंत जबाबदारी विश्वास पाटील याच्या खांद्यावर सोपवली गेलेली आहे आणि विश्वास याला संघाने ठेवलेला विश्वास इथून सार्थ ठरवावा लागेल. कारण मैदानामध्ये आपण बघतोय गोवर्धन आणि जैन ही जोडी पाहायला मिळते. 3 षटके समाप्त झाले. 3 षटके समाप्त धावसंख्या 29 पाहायला मिळत आहे. विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज जैन. अंडर 19चा हा खेळाडू आपण पाहतोय. थोडंसं फील्ड मध्ये परिवर्तन करताना विश्वास पाटील आपण पाहत आहोत. 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला 30 सर्कलमध्ये तैनात केले गेले आहेत, ज्यामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कोर आणि पॉईंट थोडंसं वाईडिश पाहायला मिळतोय. त्यानंतर डीपमध्ये ऑफ साईडला प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कोर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कोरचा क्षेत्ररक्षक हटवला जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन देखील तैनात केले गेले आहेत डीपमध्ये. त्यानंतर कॉकर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आणि डीप मिडविकेट देखील पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग लेग रिझनमध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि कुठल्या प्रकारची चूक नाही. लॉंग ऑफ रिझनमध्ये झेल आणि ते समाप्त होते फलंदाज झेन याचा खेळ. टॉप पडचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मध्ये न्यू बॅटर विष्णू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सामनेकर विश्वास पाटील याचा. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतो, मात्र गॅप्स होत आला नाही कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करताना फलंदाज विष्णू आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 30 वर. 3 नॉट 30 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ आहे. विश्वास पाटील आतापर्यंत विश्वासाने गोलंदाज जाताना पाहायला मिळालेलं आहे. गोवर्धन देवलीकर मोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखलं जाते.
फोर्स केलेल्या चेंडूला फोर्स स्ट्रोक, मात्र इथे देखील हा खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जाते सीमा पार 1 2 का 4 चौकार. जिथे 1 किंवा 2 होती तिथे मात्र 4 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या 34 आपण पाहतोय या शेवटचे षटक मार्गस्थ असताना. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही या डावामध्ये शिल्लक आहे. फोर्स केलेल्या चेंडूला इथे मात्र मिसटाईम फटका आहे. सेफ लँडिंग होती या. इथे मात्र आपण पाहतो या खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत वेल देखील होता फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावाने संघाची धावसंख्या 36. शेवटचे षटक प्रगती पथावर शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेकंड सेमीफायनल आपण बघूया जे पिरबाबा विपक्ष आई गावदेव या 2 संघामध्ये. या अगोदरचा गार्गे 11 संघाने या फायनलमध्ये धडक मारलेला आहे. रोहिदास भुईर आणि या आकाश भुईर यांचा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. इथे या मेडिकल रिझल्टमध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय या. मात्र 2 धावा इथे देखील फलंदाज पूर्ण करताना पाहायला मिळतात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावप्लॅनमध्ये बदल पाहायला मिळत आहे. धावसंख्या 2 ने या पुढे सरकताना पोहोचते ती या 38 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. सेकंड सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला मात्र एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये या आणि हा चेंडू निघून जातो. एक्स्ट्रा शॉट सीमा पार धाव मिळली 4 चौकार. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना जय पीरबाबा संघाने आपल्या धावप्लेकर धावा जोडल्या. ते एकूण 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते इथे आई गावदेव या संघासमोर. तर बोलू आपण सत्काराकडे. व्यापेड्याजोर सत्कार सन्मान केले जातील. तर व्यापेड्याजोर विशेष उपस्थिती आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत गुरसे सावंतेचे या माजी सरपंच बाबूराव केने साहेबांची आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. महेंद्र पाटील माजी उपसरपंच सावंते यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते माजी सरपंच बाबूराव केने साहेबांना सन्मानित करायचं आहे. बाबूराव केने साहेबांची विशेष उपस्थिती हा एसपीएल सावंते प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान सावंते गावचे माजी उपसरपंच महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते माजी सरपंच बाबूराव केने साहेबांना सन्मानित करायचं आहे. अतिथी व्हावं नक्कीच ही परंपरा ही संस्कृती एसपीएल सावंते प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील जोपासली जात आहे. हे आपण पाहू शकता बाबूराव केने साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. महेंद्र पाटील साहेबांच्या शुभ असते सन्मान केला जात आहे. माझी उबदार शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. जे सन्मान चिन्ह बाबूराव केने साहेबांना एसपीएल अर्थात सावंते प्रीमियर लीग स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थिती आपण पाहतोय माजी सरपंच गोरसई मुरलीधर बाबूराव केने साहेबांच्या आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथून केला जाईल. माजी सरपंच आणि सिव्हिल इंजिनियर आपण पाहतोय ज्यापासून गोरसे संघाचे सर्वेसर्वा देखील आहेत त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल माजी उपसरपंच सावंते की आपण आपले शुभ असते मुरलीधर बाबूराव केने साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थिती आपण पाहतोय माजी सरपंच गोरसे संदीप सुनीदास ठाकरे साहेबांचे आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथून केला जाईल. पुन्हा एकदा सावंते ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते माजी सरपंच संदीप सोनीदास ठाकरे साहेबांना सन्मानित करायचं आहे. माजी उपदार शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथून केला जातो हे आपण पाहू शकता.
त्यानंतर सुधीर भोईर साहेबांची देखील विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सौंदेगावचे समाजसेवक आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान महेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सुधीर भोईर साहेबांना सन्मानित केलं जात आहे. हे आपण पाहू शकता त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय. त्यानंतर विठ्ठल पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती SPL सावंती प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संजय पाटील यांना विनंती करेन की संदीप पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते विठ्ठल पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. विठ्ठल पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि विठ्ठल पाटील साहेबांचा हेतूचित सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मोठा फटका मनोज पाटीलच्या बॅट मधून आणि चेंडू झाला सीमा रेखा पार. मनोज पाटीलच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. पारितोषिक लावायचं असेल पहिला बक्षीस जमा करा. दीपेश इतांशी गोवर्धन देवलीकर यांच्या माध्यमातून तो पारितोषिक आहे. प्रत्येक गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक. मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार. मनोज पाटील ऑन फायर ना. कमालीचा क्रिकेट पाहतोय आपण. धीरू पाटील यांच्याकडून नीलू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल चौकारांच्या हॅट्रिक साठी. विठ्ठल पाटील साहेबांकडून 1000 रुपये. अजून एक चौका ठोकला तर 1000 मिळतील. वाईटचा इशारा. अजून संधी आहे. कुणाल भोईर यांच्याकडून दीपक भोईर साठी विकेटच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ओ ब्लाइंड स्विंग खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क योग्य तर झालेला नाहीये. पंचाकडून लेग बायचा इशारा येतोय. 10 धावा धावपलकावर लागलेले आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स संघाने जर हा सामना जिंकला फायनल मध्ये जर क्वालिफाय झाले प्रवीण कोहली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवीण कोहलींचे बक्षीस कालपासून कोणी जिंकत नाहीये. आणि वैभव भाऊ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. विठ्ठल पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चौकारांच्या हॅट्रिक साठी. फायनल मध्ये गेल्यावर आई गावदेवी स्पोर्ट्स संघाला. चला सर्वांकडून पारितोषिक सुभाष धुमाल जमा करून घ्या. आपण GST लावून कापून देऊ आपण जर नाही जर पटकोले पारितोषिक तर. नाही मग समालोचक कालपासून काय करतायत तसंच करावं लागेल तरच काहीतरी होऊ शकतो. आणि आता अभि फायनल मध्ये गेलं म्हणजेच कॉमेंटर सुभाष धुमाल संदेश पाटील आणि आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम हे मालामाल होतील घरी जाता जाता. अभिने दिलेला वचन. अनिकेत भोईर यांच्या माध्यमातून वेदला प्रत्येकी षटकारासाठी 500 आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. अनिकेत भोईर यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयारीमध्ये दीपक भोईर. पुढचा चेंडू टाकताना कॅप्टन. ओ सुंदर असा हा फटका. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू चाललाय मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. वेदच्या बॅट मधून येणारा हा चौकार.
अनिकेत दीपेश यांचे पारितोषिक ऑलरेडी जमा झालेले आहेत. आता दीपकला कुठेतरी आता विकेट घ्यावाच लागेल, कारण की ऑलरेडी धाबा 14 खर्च झालेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फुलटा चेंडू ऑन साईडला, मोठा फटका आणि त्याच्यावर आलेला हा आपण पाहतोय विकेट. फलंदाज आऊट झालेला आहे वेद. धन्यवाद डीजे. वेद हा खेळाडू आऊट झालेला, मात्र वेदला चेक करायच्या तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला, जर सक्सेस झाला तरच पुन्हा एकदा घेता येईल, लक्षात घ्यायचं आपण. तिसरे पंच चेक करतायत. शकील कुटी सर चेक करतील. इथून रिव्ह्यू एक आहे दोन्ही संघासाठी, लक्षात घ्यायचं आहे. जर सक्सेस झाला तरच तुम्हाला पुन्हा एकदा घेता येईल. साइड अँगलने चेक केलं जात आहे. विचची हाईट देखील थोडीशी कमी आहे. फक्त पंचांना बघू द्या, सर्वांनी चर्चा करू नका, पण शांत थोडासा पंचांना बघू द्या. शकील कुडी सर चेक करतायत. आणि फलंदाज शफल झालेत की नाही, स्टेप आउट झालेत की नाही, या गोष्टी सर्व बघितल्या जातील. मात्र स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं आहे की इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. मात्र तिसरे पंचांना हा निर्णय सोपवलाय. तिसरे पंच काय निर्णय घेतात पाहूया आपण. दीपक भुईरला विकेट मिळेल की धाबा मिळतील. थोडीशी गर्दी करा कमी, आपण पंचांना फक्त बघू द्या. पुढच्या वर्षी मिक्सिंग रूम जो आहे ना गुपित ठेवावा लागेल स्टेजच्या खालती. पुढच्या वर्षी नक्कीच टेक्निकल टीम जी असेल ती स्टेजच्या खालती असेल. कुशल मोमेंट आहे, क्लोज आहे थोडासा. मनोज पाटील विचार करते, जर बॅटर सेफ झाला तर मग एक संजीवनी बुटी मिळू शकतो. संतोष पाटील थोडेसे आपण थोडीशी शांत बसा. आता तर महत्वाचा मॅच आहे, सेमीफायनल आहे. ऑलरेडी गार्गी 11 टीम इट्स अ बीमर. इथं नो बॉल सिग्नल आला तिसऱ्या पंचांचा आणि आता इथून फ्री हिट असेल. चला, तिसऱ्या पंचाने निर्णय दिले की हा बीमर आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे आता. चला मनोज, आता दिलेला आहे आपण निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचांचा, नो बॉल सिग्नल आलेला आहे. धाबा किती घेतल्यात हेच पंचांना विचारतात. एकच धाव घेतलेली आहे. 1+1 2 धावा मिळत आहेत. धावा टोटल झालेला आहे धावफलकावर 16 धावा. राकेश भोईर यांच्याकडून लागोपाठच्या 2 षटकांसाठी वेदला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र फ्रीट विनोद भोईर यांच्याकडून वेदला देखील 2000 रुपयाचा पारितोषिक 2 षटकारांसाठी, एका षटकारासाठी. क्या बात आहे. हॅट्रिक साठी पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. डॉक्टर विश्वकर्मा यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपये जमा झालेले आहेत षटकारांच्या हॅट्रिक साठी. फ्री चेंडूचा फायदा घेता आला नाही आणि आता हा चेंडू डॉट. तर अशा प्रकारे पॉवर प्लेचा षटक समाप्त झालेला आहे. धावा 16. डॉक्टर सिंग यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे षटकारांच्या हॅट्रिक साठी. पाहुणे आमची रजा घेत आहेत. डॉक्टर सिंग हे देखील आमची रजा घेत आहेत. थैंक यू सो मच डॉक्टर सिंग, आप आए इस टूर्नामेंट में. त्यांनी आम्हाला नक्कीच जाता जाता 500 रुपये आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी. डॉक्टर सिंग एक षटकार वेदच्या बॅटमधून जर आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक विनोद भोईर साहेबांच्या माध्यमातून. मात्र गोलंदाज कोण आलाय तर गोवर्धन आलाय, गोवर्धन देवलीकर. गणेश भोईर भिनारगावचे यांची उपस्थिती या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू चांगला टाकलाय, डॉट चेंडू गोवर्धनने टाकलाय. आज गोवर्धनने किती धावा बनवल्या? 22 धावा बनवल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज त्याची बॅट देखील चालताना बघितल्या आपण. काही पाहुणे रजा घेत आहेत, काही कार्यक्रमा निमित्ताने डॉक्टर सिंग देखील आपल्याची रजा घेत आहेत.
आप आए, धन्यवाद आपके ओर से मेडिसिन बॉक्स इस टूर्नामेंट के लिए. वेलकम. गणेश भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे बिनार गावचे. फुलटा चेंडू गुडघ्यावर टिकून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे आणि इथे वेदचा विकेट गोवर्धनने घेतलाय. कमान डीजे. धन्यवाद डीजे. जी मैदानामध्ये आपण माती पाहतायत ती गणेश भोईर साहेबांच्या माध्यमातून या मैदानासाठी क्रीडांगणसाठी आई गावदेवी क्रीडांगण जो सजवलाय, जो लाल माती जी पाहतोय आपण मैदानामध्ये ती साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. धन्यवाद. असंच आपलं सावंदे गावावर प्रेम असू द्या. पुढच्या वर्षी अजून ही स्पर्धा नाईटला खेळली जाणार आहे. थोडीशी घाई करा आपण गोवर्धन, कारण की फायनल आजच खेळवायची, उद्या नाही. उद्या जर फायनल नेली तर लाईव्हचा खर्च वाढेल, परत उद्या 2 मोठे टोपे उतरावे लागतील, त्याचा खर्च जेवणाचा होईल, स्टेज मंडप अँड डेकोरेटचा खर्च वाढेल, पंचांचा खर्च वाढेल आणि उद्या आम्हाला मोठी स्पर्धा आहे, आमचा घाटा होईल. नाही तर गोवर्धन चांगली गोलंदाजी करताना पुढचा चेंडू, फुलटा चेंडू ऑन साइडला फ्लिक केले, चेंडूला स्लेअर लेगला, खराब फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार, येतोय चौकार. चौकाराने धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विश्वास पाटील विश्वास दाखवताना चौकाराने खाता खोलताना आपल्या संघासाठी. आज सतीश वाकचौरीचे स्वप्न अधुरे राहिले आणि ते डगआउट मधून उठले नाही, शेवटपर्यंत तिथेच बसून राहिलेले आहेत. अनिकेतचे 1000 रुपये रिटर्न द्या आपण, ते वेदने पटकवले नाहीयेत. पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय, शतरक्षक पोहोचतोय, चेंडूला उचलतय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता विश्वास कुठेतरी चांगला खेळताना आपल्या संघासाठी आपण पाहतोय. महत्वाच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये विश्वासच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. संतोष अर्थातच आमचे अक्षय गायकवाड असतील, त्याचबरोबर सोमनाथ देवलीकर यांच्या चेहऱ्यावर स्मित ते पाहतोय आपण. अक्षय गायकवाडने ऑलरेडी अर्धा घंटा अगोदर सांगितले आहे की आम्ही जिंकू. कटर चेंडू, त्याच्यावर चांगला स्ट्रोक पाहतोय आपण. शतरक्षक आहे, चेंडू पकडलाय, थोडस स्लिप झाले, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावांनी 24 धावा धावफलकावर. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. मॅच अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. विठ्ठल पाटील साहेबांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे विश्वाससाठी. ओ हलक्या त्याने डिफेन्स केलाय. पुश करो खुश रहो, 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या सिल्वर जुबली 25 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 12 चेंडू मध्ये आलेले आहेत त्या 25 धावा. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवायच्या आहेत. वेलकम वेलकम. थोडेसे घरून जाऊन आले, थोडेसे फ्रेश होऊन आलेले आहेत रोहिदास भोईर, कारण की त्यांच्या संघाने फायनल मध्ये अगदी प्रवेश केलेला आहे. वेलकम. शुभ आगमन होत आहे. आमच्या सरपंच मॅडम प्रतिभा योगेश गायकवाड मॅडम यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सुभाष भोईर आणि किशोरजी वारे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती पाहतोय आपण सायंकाळच्या क्षेत्रामध्ये. रेखा पाटील महिला मंडळ देखील इथे उपस्थित झालेली आहे. रेखा पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. गणेश पुंडलिक भोईर भिनार गावचे, ज्यांचा या सावंदेकरांवर भरपूर प्रेम आहे आणि त्यांचा सन्मान देखील आपण इथे करणार आहोत. मी वैभव पाटील भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा. आपण स्वागत आणि सन्मान केला जात आहे. इथे चांगला स्ट्रोक कव्हरला खेळलाय, सत्कार झालेला आहे इथे. वेलकम. माझी उपसरपंच रेखा पाटील मॅडम यांची उपस्थिती झाली आहे, ग्रामपंचायत सदस्य. तसेच सुभाषजी भोईर, किशोरजी वारे साहेब यांची उपस्थिती पाहतोय आपण. आणि हळूहळू पावलाने संदीप भोईर आपल्याशी जोडतायत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोशना पाटील मॅडम इथे दाखल झालेल्या आहेत. आमच्या वहिनी देखील आलेल्या आहेत, सोनी सचिन वागचोरे, माझी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सायंकाळ झाली आहे. ग्रामपंचायत सावंदेचे सर्वच मेंबर इथे पोहोचलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इट्स वाईट प्लस सिंगल 2 धावा आलेल्या आहेत बोनसच्या स्वरूपात.
मॅच आता इथून पाहतोय की हातातून निसटत आहे असं म्हणू शकतात जय पीर बाबा संघाच्या माध्यमातून. कारण की धावा बनत आहेत, धावा थांबल्या नाहीयेत. धावा झाल्या धावपलकावर 29 धावा. बालाराम पाटील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. बालाराम पाटील यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. बालाराम पाटील यांना सन्मानित करूया आपण. मी विनंती करतोय या वैभव भाऊ पाटील यांना की आपण बालाराम पाटील यांना सन्मानित करायचं या मुख्य व्यासपीठावर. वेलकम मॅडम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समोरच्या दिशेने केलेला लॉंगॉन लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक विष्णू पोहोचल्या. चेंडू मागे एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. विश्वासचं मूड नाहीये धाव घेण्याचं. महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. आमचे कॅमेरामॅन फोकस करा आपण. बालाराम पाटील यांना सन्मानित केलं जात आहे या व्यासपीठावर. धन्यवाद. त्यानंतर सुनील भोईर, 13 धावांची आवश्यकता आहे अजून. सुनील भोईर उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांना सन्मानित करायचं आपण. सुनील भोईर दादांना आपण सन्मानित करायचं व्यासपीठावर. मी विनंती करतोय या महेंद्र पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. वेलकम, शुभ आगमन होत आहे. आजच उपसरपंच या पदाची निवड गोडसे गावामध्ये स्वाती अतिश केने मॅडम इथे दाखल झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांच्या समवेत आमचे मामाश्री कल्पेश केने युवा नेते आणि त्याचबरोबर आतिशजी केने यांची उपस्थिती होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कल्पेशजी केने साहेबांच्या माध्यमातून या सावंत प्रीमियर लीग साठी 40 kg चाऊल आपल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तांदूळ देण्यात आलेले आहेत. धन्यवाद कल्पेशजी केने साहेब, आमचे मामाश्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चाऊल देण्यात आलेले आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा. 11 धावांची आवश्यकता असेल इथून. 9 चेंडू 11 धावा. दिनेश शॉर्ट बॉल समोर केल्या. लॉंगॉपला क्षेत्ररक्षक विष्णू वेगाने चेंडू पर्यंत येतोय. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला होता मात्र कलेक्ट करू शकले. ओव्हर थ्रो झालाय. आता 2 धावा पुन्हा आणि तिसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे. इकडून तिकडून सोहीकडे चेंडू इकडून तिकडून फेकला जात आहे. चला फलंदाज मनोज तुम्ही या डगआउट मध्ये, कारण की रनआउट झालेले आहेत. चौथ्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट. स्वाती अतिश केने मॅडम यांची उपस्थिती या व्यासपीठावर. आजच त्यांचं पद जाहीर झालेलं आहे उपसरपंच म्हणून गोरसई ग्रामपंचायतीमध्ये. आजच त्यांची निवड झालेली आहे. मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर आपण पाहतोय अतिश केने साहेब यांची उपस्थिती आणि कल्पेशजी केने साहेबांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा झालेल्या आहेत त्या धावपलकावर 35 धावा. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. आज स्वप्न राहिले जय माता दी संघाचं या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोहोचण्याचं. आता स्वप्न इथे अधुरे केले जातील का जय पीर बाबा संघाच्या माध्यमातून. अक्षय वागचौरे याचा चेंडू आपण पाहतो हवेमध्ये खेळलाय. चेंडू हवेमध्ये पोहोचू शकला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि मात्र आता म्हणू शकता की अक्षयने या स्पर्धेमध्ये 2 धावाने खातं खोललेलं आहे. अक्षयच्या महत्वाच्या मॅच मध्ये 2 धावा आलेल्या आहेत. 37 धावा धावपलकावर. 6 धावांची आवश्यकता आहे. गोवर्धन अजूनही शो नाही की मॅच हातामधून चाललाय, कारण की एकही सामना गमवलेला नाहीये जय पीर बाबा संघाने. आणि महत्वाच्या मॅच मध्ये आता धावा कमी राहिल्यात. फक्त 6 धावा बनवायच्या आहेत आणि 7 चेंडूचा खेळ आहे. एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा मॅच गरम करू शकतो. अक्षय वागचौरे, षटकार आला तर सतीश यांच्याकडून 500 रुपये. सतीश वागचौरे त्यांचे बंधू, मोठा फटका आणि चेंडू 1 बाउन्स चाललेला आहे. सीमापार चौकार. धन्यवाद डीजे. शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न आणि असंही शॉर्टकट इथून अक्षय वागचौरेसाठी चांगला आहे. आणि आता फक्त 2 धावांची आवश्यकता 6 चेंडू मध्ये. महत्वाच्या मॅच मध्ये 16 धावा बनवलेल्या आहेत विश्वासनं. 2 धावांची आवश्यकता आहे. गिरीशभाई पाटील
चाविंद्रवाला यांच्या माध्यमातून जर षटकाराने मॅच फिनिश झाली तर गिरीशभाई यांच्याकडून 500 रुपये दिले जातील फलंदाजांना. आता विश्वास पाटील षटकाराने मॅच फिनिश करेल का पाहूया आपण. प्रत्येक अड्ड्यात उडवते गुलाल विश्वास पाटील नावाचा आज वादळ मैदानामध्ये. जयनने जर हा सामना जिंकून दिला तर 500 रुपये दीपेश देवलीकर यांच्या माध्यमातून. ओ चेंडू चांगला आहे, लेंथ लाईन चांगली आहे, सुरुवात चांगली आहे. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल इथून. संदीप भोईर आई एकविरा धाबा प्रोप्रायटर यांची उपस्थिती सायंकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. आज संघाने जरी या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत मजल मारली नाही मात्र त्यांनी एन्जॉय केलं या स्पर्धेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा खराब चेंडू आहे. आता स्कोर इज लेवल. सतीश वागचौरे थोडेसे संपर्क साधायचा आपण. सतीश वागचौरे आपण ज्ञानेश्वर मुकादम यांना संपर्क साधायचा आपण. फक्त 1 धाव पाहिजे, एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल झालेला आहे. 5 चेंडू डॉट केले तरच सुपर ओव्हर होईल. आता विश्वास पाटील पाहतोय की आपण मॅच चौकाराने फिनिश होते की काय. ओ यस मॅच फिनिश आणि अगदी आई गावदेवी स्पोर्ट्स फायनल मध्ये क्वालिफाय. धन्यवाद डीजे. अजूनही आम्ही शो नाहीये. मनोज पाटील निकेश पाटील ओ कहते ना बाहेर झालेला संघ अगदी फायनल मध्ये दाखल झालाय. किनाऱ्यावर आल्यानंतर डुबण्यासाठी फक्त एकच मॅच बाकी होती. मात्र जसं विश्वासचं संघामध्ये कमबॅक आणि विश्वासने आपल्या संघाला अगदी फायनल मध्ये नेऊन ठेवलाय. जोरदार टाळ्या आई गावदेवी स्पोर्ट्स संघासाठी. मनोज पाटील आपण व्यासपीठावर यायचंय आणि या मॅचचं खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच आहे वन एन आर्मी. विश्वास पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. विश्वासला मॅन ऑफ द मॅच देऊ आणि त्यानंतर सत्कार सन्मान करणार आहोत. विश्वास आपण व्यासपीठावर यायचंय. विशूचा खेळ पाहायला मिळाला. सागर पाटील आपण जे 3 षटकार ठोकले होते त्याच्यासाठी ते पारितोषिक होता सागर, तो आलेला आहे, तो आपण घ्यायचा. सुदेश अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून 40+ संघासाठी हॉट ड्रिंक 5 नक्कीच सुदेश अण्णा यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच विश्वास पाटील आलेला आहे. मनोज पाटील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी